झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दादरचे शिवाजी पार्क हेडलाईन्समध्ये आहे। प्रत्येक दिवशी घडणाऱ्या घडामोडींमुळे शिवाजी पार्क चर्चेत आहे। 17 नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली। सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर 18 नोव्हेंबरला लाखो शिवसैनिकांना बाळासाहेबांचं अंत्यदर्शन घेता यावं यासाठी व्यवस्था करण्यात आली। 29 नोव्हेंबरला महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराचा चौथरा हटवण्याबाबत पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह आणि राज्याचे मुख्य सचिव मांठिया यांना पत्र लिहिलं। तर 30 नोव्हेंबरला याची कुणकुण लागता शिवसैनिक आक्रमक झालेत। पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्याही हालचाली वाढल्यात। तर 3 डिसेंबरला पुन्हा हेडलाईन होती की सीताराम कुंटेंनी चौथरा हटवण्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत आणि महापौर सुनील प्रभू यांना नोटीस बजावली आहे। तर 8 डिसेंबरला ठाण्यासह अनेक भागातून अनेक शिवसैनिक चौथरा हटवू नये यासाठी शिवाजी पार्कात दाखल झाले। तब्बल 3000 पोलिसांचा फौजफाटाही शिवाजी पार्कात जमा झालाय। यात राज्य राखीव पोलीस दल आणि शीघ्र कृती दलाच्या तुकडीचा समावेश आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।